बाकीचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. इंग्रजीत म्हणतात एक होती. सो हॅलो गाईज, नमस्कार. मी आहे भारती धुरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठमोळा थाट. तर आज काय स्पेशल, आज आहे संडे ब्लॉग. तर आज स्पेशल हे आहे की माझ्या घरी आहे हळदी कुंकू. जसं मी गेल्या रविवारी तुम्हाला सांगितलं, म्हणजे जे मंडळाचं हळदी कुंकू होतं त्याच्या अगोदर मी माझं वाण आणायला गेलेली. ते तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट संडेला मी हळदी कुंकू ठेवेन. तर त्याचाच हा ब्लॉग आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये खूप मजा मस्ती होणार आहे, जसं की लास्ट ब्लॉगमध्ये ही झालेली आहे. आणि हो 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 स्पेशली तुम्हाला हे सांगायला खूप आनंद होतोय की मंगळवारी अजून एक ब्लॉग येईल. मंगळवारी नाही येणार, मंगळवारी मी शूट करेन, तर बुधवारी कदाचित येईल तो ब्लॉग. तर तोही ब्लॉग तुम्ही नक्की बघावा, ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि काहीतरी जबरदस्त आहे त्या ब्लॉगमध्ये. आणि कुठल्या तरी अशा ठिकाणी मी जाणार आहे जी माझी खूपच म्हणजे मनाच्या जवळची म्हणाल तर खूपच मनाच्या जवळची आहे ती गोष्ट, आणि जिथे म्हणजे तो प्लेस आणि जिथे मी जाणार आहे. तर तोही ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्या ब्लॉगचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल. पण आजचा ब्लॉग तर आवर्जून शेवटपर्यंत बघा. आज आहे माझा हळदी कुंकू. तर आता वाजलेत 3:30. आता मी देवपूजा करते, कारण आठवडाभर देवाला पाणी नसतं, तर ते संडेलाच असतं. तर ते आता देवपूजा करून घेते. तर देवपूजा झाल्यानंतर मग मी बाकीचं ब्लॉग कंटिन्यू करेन, तुमच्यासोबत शेअर करेन की मी काय काय करते हळदी कुंकवाला आणि काय वाण आणलंय हे नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच, कारण हळदी कुंकवा म्हटल्यावरती दिसणारच आहे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवेन की मी काय वाण घेऊन आलेली आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं हे वाण हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटतं हेही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही हेही तुम्ही सांगा. आणि कुठल्या शहरातून केलंय हेही नक्की सांगा. आणि कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. स्टे ट्यून. सो इथे मी अशी पूजा केलेली आहे. आणि हे आहे मी आणलेलं वाण. कुल्हड आणलेत मी आणि असे दाणे साखरपुटाने आणि तिळगुळ ठेवलेले आहेत असे. आणि हे आणलंय मी कुल्हड. आणि आता मी कशी रेडी झाली आहे हे पण तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरानेच. दिसते का? मी अशी सावरीची नवारी नेसते. मी अशी दिसते. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकीचे पण आहेत, मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. ते आता रेडी होतात. हा आहे जानूचा गेटअप. आणि ही निक्की आणि ही ऋतुजा. अगं बाई उभी राहा ना. आम्ही दोघे बहिणी तिघी जणी जा एकत्र. आम्ही तिघे बहिणी आम्ही बाकीचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर ही आहे माझी आई. सगळ्यात अगोदर हळदी कुंकू मी माझ्या आईला दिले. सगळ्यात अगोदर म्हणजे सर्वात पहिलं हळदी कुंकू, कारण पहिलं कोण आलं नव्हतं तर आईला म्हटलं तूच ये, कारण तुझाच पहिला मान मला द्यायचा आहे, म्हणून तिलाच पहिलं बोलवलं. मग आई आली होती. आणि आता आई नाव घेईल ते बघा. महादेवाच्या पिंडी, गारगार पाण्याची कळशी आणि श्रीरंग पाटलांचं नाव घेते भारतीच्या हळदी कुंकवा दिवशी. बस का? आता हे तर ही आहे कविता ताई आणि ही आहे अंजली. ह्या दोघी माझ्या मैत्रिणीसारख्याच आहेत, बाजूच्या आहेत माझ्या. आणि आता त्याही दोघी जणी उखाणा घेतील, त्यामध्ये पण मज्जा आहे. ते पण पुढे तुम्ही बघा. नाव घ्या.
सेम कसं बोलायचं तिला भरपूर येतं. तुलाच येत असेल तू सांग ना मला. मी नाही सांगणार असं स्वतः घे लवकर लवकर घे. ब्लॉग चालू आहे लवकर मग सर्च मार. तू स्टार्टिंगला येता आणि नंतर तुम्ही लोक काय दोघी झाली मौशीला आला पाहिजे होता. लवकर लवकर ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. चीटिंग करताय तुम्ही. काय नाही ब्लॉग मध्ये हे आहे चिटर ना उखाणे घेणारे. हे बघा सर्च कशी करणार. कैमरामैन जल्दी से फोकस करो. अंजलि उखाना लेने जा रही है. झालं झालं. शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन. भूषण रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन. तर ही आहे प्रतीक्षा. ही पण माझ्या शेजारचीच आहे, म्हणजे शेजारीन कम मैत्रीणच आहे. आता ही पण उखाणा घेणीचाही उखाणा नक्की ऐका. इतिहासाच्या पुस्तकाला गुगलाचं कवर. तुषारचं नाव घेते मी त्यांची नवल. तर ह्या आहेत आमच्या कुसुम वहिनी. ह्या एकदमच शेजारच्या म्हणजे बाजूच्याच घरात राहणाऱ्या आहेत. त्यांचं नाव ऐका. हंड्यावर हंडा, हंड्यावर कळशी, कळशीवर कशी. कशी मापाची ठेवायची. कळशीवर बशी, बशीत गाजरचा हलवा आणि शिवाजीरावाचं नाव त्याच्या सासूबाईला बोलवा. तर ह्या आमच्या बाजूच्या भाभी आहेत. आता ह्यांना मी नाव घ्यायला सांगितलं नाही कारण उखाणं त्यांच्यामध्ये घेत नाहीत आणि त्यांना त्यातलं काही माहिती नाही आहे, म्हणून त्यांना मी काही नाव घ्यायला सांगितलं नाही आहे. तरी त्यांनी फक्त नवऱ्याचं नाव घेतलेलं होतं. तर ह्या आहेत मनीषा वहिनी. ह्यांना तर सगळेच ओळखतात, ऋतुजा आणि जानूच्या मम्मी. आणि त्या आहेत आमच्या आंटी, बाजूच्या आंटी आहेत. म्हणजे त्यांना आम्ही आंटी बोलतो प्रेमाने, कारण त्यांना घरात सगळे आंटीच बोलतात, तर आम्ही पण आंटीच बोलतो त्यांना प्रेमाने. आणि ह्याही आमच्या शेजारच्याच आहेत. हळदीची वाटी गुलाबरावांचं नाव घेते हळदी नाही करून मला येत नाही. तू पुढे पण काय ब्लॉग काढते का? भारती बायका येत सेलिब्रिटीच्या घरात असं हळदी कुंकू असलं की नाव घ्यायला लागतं. सेलिब्रिटी सेलिब्रिटी करून दे. पिंडीवर बेल घालते वापरून पूर्ण बनवले. जा जा. तर ही माझी सक्की काकी आहे जिला मी हळदी कुंकू लावते. आणि हे त्यांच्या गल्लीतले शेजारी आहेत. त्यांना मी आवर्जून बोलवते हळदी कुंकूला प्रत्येक वेळेला, कारण त्यांच्याशीही माझं नातं चांगलं जोडलं गेलेलं आहे. लहानपणापासूनच मी त्या गल्लीत जास्त असायची, त्याच्यामुळे त्यांना मी आवर्जून बोलवते हळदी कुंकूला. आता तेही हळूहळू नावं घेतील. काकीने काही घेतलं नाही कारण तिला जमत नाही म्हणून. बाकीच्यांनी घेतलं, तुम्ही नक्की पुढे बघा नावं कशी घेतली त्यांनी. आई नाव घे. काय मला नाव तुला सुट्टीचं नाव ऐक नाही. नाही नाव घे. नाही भाऊ मला येतच नाही. घे नाव. नाही येत ना ग. घे ना. आवडी शिकव. काय मामी सांगा ना. वॉटर ग्लास मध्ये फर्स्ट. अरे कशाला जाते वरती हा. चला आता मामी नाव घेते घ्या. गणपतीच्या देवळाला सोन्याचा कळस. शिवरावांचं नाव घ्यायला मला नाही आवडत. खाली हळदी कुंकू नव्हतं. तू काय घेतलं? तुला बाहेर. अगं त्या तिघीच होत्या. त्या तिघीच होत्या तर मामी म्हणली तिघीच होत्या तिथे ये. मामी लवकर गेले मग चला मामी. ही आहे आमची अक्का, म्हणजे नरिजदाची सख्खी बहीण आणि ऋतू आणि जानूची सख्खी आत्या. तर हिलाही नाव घ्यायला बोलवलेलं मी, कारण तिने हळदी कुंकू खाली आईकडेच घेतलेलं. तर मग मी तिला नाव घेण्यासाठी खास बोलवलं होतं वरती.
तर आता ती नाव घेईल तेही ऐका तुम्ही सगळ्यांनी. मी हिला बहीणच मानते, त्याच्यामुळे मी हिला अक्का बोलते. लहानपणापासून तिला अक्काच म्हणते आणि ऋतुजाच्या आजीला अक्काची आई असं म्हणते. तर ही बघा आता किती छान उखाणं घेईल. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, किसनरावाचं नाव घेते सगळ्यांचं मन राखून. तर ह्या आमच्या बाजूच्या गल्लीतल्या शेजारीण आहेत. ह्या भाभी आहेत आणि त्या बाजूच्या शेजारी आहेत. अजूनही आहेत शेजारी, पण ते काही जण खाली जातात आहे, कारण आईला म्हटलं की ज्यांना जमत नाही आहे वरती चढायला त्यांना तू खालीच हळदी कुंकू घे. या दोघींना मी खूप आग्रह केला नाव घ्यायचा, पण त्यांना जमत नव्हतं. तर मग म्हटलं जाऊ दे, ज्यांना खरंच मनापासून वाटतं नाव घ्यावंसं ते लोक घेत आहेत, आणि ज्यांना नाही जमत आहे त्यांना आपण फोर्स नाही करू शकत. तर हे जे आहेत ते तात्यांच्या दुकानाच्या गल्लीतले आहेत शेजारी. तेही आले होते आणि त्यांनी हे जमेल असं इतकं फुटकं नाव घेतलेलं आहे. तुम्ही पुढे ऐकाच. बोलते हिला लय उखाणे येतात जसं काय. बोलो भाजी तर भाजी मेथीची. हो नाव माझे प्रीतीची. कॉमन राहत आहे. तर हिला तुम्ही ओळखतच असाल, ही आहे साक्षी, म्हणजेच माझी मानलेली लेक, कारण ती मला मम्मी बोलत असते. आणि ही तिची ननंद आहे. हिचं नाव आहे, ही भारती आहे आणि हिचा बड्डे आणि माझा बड्डे सेम डेटला येतो. नाव पण सेम आणि आमचा बड्डेही सेम येतो डेटला. दुसऱ्याकडे तिकडे भेटले छोटे गुलाब, विनोदचं नाव घेते, इकडे भेटले मोठे गुलाब. छोटे एवढे लागले जरा दाखव. पडलं मोठा गुलाब कुठे नाव घे. चाल एक होती चिवा एक होता खाऊ. आता डोकं नका खाऊ. तर ही आहे नीताताई, म्हणजेच कशिश, म्हणजेच लल्लाची मम्मी. तर ही आली होती, ही लेट आली होती कारण तिला कामावरून लेट सुटते ती, मग त्याच्यानंतर ती आली होती. आणि आता ही खूप सुंदर असं उखाणा घेईल. साक्षीचे तर तुम्ही उखाणे ऐकलेच, किती फनी होते. तर आता ताईचेही ऐका, ताईचा उखाणा मस्तच होता. यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवीचे बासरी, सचिन रावांच्या जीवी राहीन सुखी सासरी. चल बाबा खुश तर नाही आम्हीला. तर ही हर्षी, हिला कोण नसेल ओळखत. ही म्हणत होती व्हिडिओ नको काढू, कारण तिला चांगलं रेडी व्हायचं होतं आणि तिला कामामुळे जमलं नाही रेडी व्हायला. तर ती आली होती, ती आईच्या थ्रू आली होती. आई नाही आहे तिची, तर त्याच्या थ्रू म्हणजे आईसाठी ती आली होती, आईच्या बिहाफवरती. तर ती म्हणत होती व्हिडिओ नको काढू, माझा अवतार चांगला नाही आहे. तिला साडी नेसायची होती बिचारीला, पण तिच्या कामामुळे ती लेट आली आणि तिला मग साडी नेसायला जमलं नाही. ही आमची कोमलताई आहे. आता कोमलताई सुंदर असं उखाणं घेईल, तुम्ही पुढे ऐकालच. तुम्ही ओळखलंच असेल हिला. ही मागच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये आहे, म्हणजेच मागे गणेश चतुर्थीच्याही व्हिडिओमध्ये आहे आणि गेल्या वेळेच्या हळदी कुंकवाच्याही व्हिडिओमध्ये. आता ती नाव घेईल, ऐका तुम्ही. हो, इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून, इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून. सचिन रावांचं नाव घेते, मोऱ्यांची सूट. इट वॉज युनिक. हाच होता आजचा व्हिडिओ आणि हा होता आजचा ब्लॉग. तर आपण इथेच थांबूया आता, कारण आता सर्वजण येऊन गेलेले आहे. तर व्हिडिओचा आता एंड करण्याची निरोपाची वेळ झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. स्टे ट्यून राहा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.